हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आपण बघणार आहोत पॅट पेपर प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 7वी. विषय आहे गणित. सो 100% पॅटचा पेपर तुम्हाला हाच पॅटर्न येणार आहे. त्यामुळे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण की आपल्या या यूट्यूब चॅनलवर शैक्षणिक व्हिडिओ हे तुम्हाला सर्व मिळतील. तुम्हाला सर्व इयत्तेचे आणि सर्व विषयांचे पेपर आणि तसेच इतर स्वाध्याय किंवा शैक्षणिक माहिती आपल्याला या चॅनलला मिळून जाईल. सो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करा, हाईप या बटनाला प्रेस करा. बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे तुम्हाला सर्वात अगोदर नोटिफिकेशन येईल आणि सर्वात अगोदर तुम्हाला व्हिडिओ येईल. सो लेट्स स्टार्ट. वी आर सी पॅट पेपर संकलित मूल्यमापन चाचणी 1 इयत्ता 7वी. विषय आहे गणित. प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत संपूर्ण उत्तरासहित. तर ओरल आहे आणि ओरल नंतर तुम्हाला लेखी चाचणी असते. बघा, प्रश्न क्रमांक 1 ते 3 प्रत्येक उपप्रश्नास तुम्हाला 1 गुण असणार आहे. आवश्यक वाटल्यास रिकाम्या जागी तुम्ही उदाहरण देखील सोडवू शकता. सो पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1 मधील अ. संख्या तुम्हाला अक्षरामध्ये लिहायची आहे. संख्या या ठिकाणी दिलेली आहे 56,789. यानंतर ब आहे बघा, संख्या अंकात लिहायची आहे 49,507 या ठिकाणी लिहिलेली आहे. पुढचा आहे बघा क. बेरीज कर 7,292 अधिक 2,204. सो या ठिकाणी तुम्हाला बेरीज देखील करायची आहे. जसे की 4 अधिक 2 6, 9 अधिक 0 9, 2 अधिक 2 4 आणि 7 अधिक 2 9. या पद्धतीने तुमचं उत्तर येतं 9,496. त्यानंतर बघा पुन्हा आहे बेरीज कर 9,604 अधिक 397. या ठिकाणी दुसरा जो डिजिट दिलेला आहे तो 3 अंकीच आहे. तर या ठिकाणी तुमचं उत्तर येतं 10,001. यानंतरचा पुढील प्रश्न आहे बघा, वजाबाकी कर 3,242 वजा 224. आता 2 ही संख्या लहान आहे, 2 मधून 4 जात नाही, म्हणून आपण शेजारून हातचा घेणार. या ठिकाणी 12 होता, 12तून 4 गेले 8 आणि 4मधून 1 आपण इकडे दिला होता, म्हणून 3तून 2 गेले 1. पुन्हा बघा 2तून 2 गेले 0 आणि 3 आहे तसा खाली, म्हणजेच आपलं उत्तर येतं 3,018. या पुढील उदाहरण आहे बघा, गुणाकार कर 258 गुणिले 15. सो अतिशय सोपा आहे, गुणाकार करायचा आहे तुम्हाला या ठिकाणी. यानंतर आहे पुढील उदाहरण, भागाकार कर. तर भागाकार दिलेला आहे बघा तुम्हाला 6,237 भागिले 11. सोपा आहे, इथे सोडून दाखवलेला आहे. तर उत्तर येतं आहे आपला भागाकार आहे 567 आणि बाकी येते 0. तर या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट सांगायचा आहे की गणिताचा पेपर हा कोणताही आला तरी देखील तुम्हाला फक्त डिजिट हे बदललेले असतील, मात्र मेथड ही एकच राहणार आहे आणि त्यातले जे काही प्रश्न आहेत ते देखील सेम पॅटर्न असणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी गुणाकार, वजाबाकी, भागाकार आणि बेरीज त्याच पद्धतीने अक्षरातली आणि अक्षरामध्ये असते तर ती संख्यामध्ये लिहायची. हे प्रश्न कंपल्सरी तुम्हाला येतातच. तर या प्रश्नांचा सराव तुम्ही हा अधिक करा, जेणेकरून तुमचे मार्क हे जाणार नाही. पुढील प्रश्न आहे बघा, एका गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 4,572 पुरुषांनी व 5,002 स्त्रियांनी मतदान केले, तर गावात एकूण किती मतदान झाले? तर या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे. पुरुषांची संख्या व स्त्रियांची संख्या मतदान केलेली ती लिहून घ्यायची आहे आणि त्यांची ॲडिशन करायची आहे. तर उत्तर येतं 9,574. म्हणून गावात एकूण 9,574 मतदान झाले आहे. आता पहिले उदाहरण हे डायरेक्ट होते, परंतु हे काही उदाहरणं तुम्हाला शब्दामध्ये असतील. तर आपल्याला नेमकी कोणती क्रिया करायची आहे, म्हणजे वजाबाकी करायची आहे की गुणाकार करायचा आहे, ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे या ठिकाणी. यानंतर पुढचा प्रश्न बघा, कवायतीसाठी एका ओळीत 15 विद्यार्थी याप्रमाणे 18 ओळी झाल्या, तर कवायतीसाठी एकूण किती विद्यार्थी होते? आता या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा आहे. एका ओळीत किती विद्यार्थी आहेत तर 15 आणि
याप्रमाणे आपल्याला 18 ओळी करायच्या आहे. तर त्यासाठी किती विद्यार्थी लागतील म्हणजेच आपल्याला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. तर बघा 15 गुणिले 18 बरोबर 270. कवायतीसाठी एकूण 270 विद्यार्थी होते. या पद्धतीने आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. क्रिया करायची आहे आणि पूर्ण वाक्यात उत्तर देखील लिहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण गुण मिळतील. पुढचं आहे बघा, रिकाम्या जागी योग्य संख्या लिहायची आहे. 42,000 अधिक 700 डॅश डॅश आणि पुढे दिले. तर किती बाकी आहे? 42,702 आहे. म्हणून 42 आणि 700 दिले आहे, म्हणजे फक्त 2 या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 2 आहे, गुणाकार कर. -65 गुणिले -7 बरोबर. आता यांचा गुणाकार इथे 455 येतो, परंतु साईन या ठिकाणी काय येतं तर अधिक येतं, कारण की निगेटिव्ह साईन हे प्लस साईन होत असतं, म्हणजेच ऋण ऋण धन ही संख्या होत असते. पुढचं आहे बघा, अति संक्षिप्त रूप दे. 38 भागिले -152 बरोबर काय? तर या ठिकाणी इथं आपल्याला भागाकार करायचा आहे. इथं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा. 19 या संख्येने दोन्ही संख्यांना काय जातो? भाग जातो. त्या ठिकाणी मग 19 दुणे 38 आणि 152ला सुद्धा भाग जातो 19ने. तर 19 आठे 52, 152. या पद्धतीने पुन्हा 2/8 हे उत्तर मिळतं आपल्याला आणि 2/8ला सुद्धा भाग जातो 2 या संख्येने. पूर्ण भाग जाईपर्यंत आपल्याला उदाहरण सोडवायचं असतं भागाकारामध्ये. मग 2 बे 8 म्हणून उत्तर आलं इथं 1/4, कारण की इथं -152 आहे, म्हणून आपण इथे या ठिकाणी वजा हे साईन दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट उत्तर देखील लिहू शकता, परंतु तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी आपण या ठिकाणी इथं लिहिलेलं आहे. सो या पद्धतीने आपण एक्सप्लेन करून कच्चं काम करून इथं आन्सर लिहायचं आहे. दुसरं आहे बघा, रिकाम्या जागी योग्य संख्या लिहायची आहे. 2/3 गुणिले डॅश डॅश बरोबर 1. मग त्याचं उत्तर इथं 3/2, कारण की बे 3 1 3. सो 1 या संख्येने आपल्याला फक्त भाग जातो. पुढचं आहे बघा, खालील पदावली सत्य होण्यासाठी योग्य त्या ठिकाणी कंस काढ. मग या ठिकाणी कंस आता घातलेला आहे बघा. 10 गुणिले 4 अधिक 3 बरोबर -2 बरोबर 68. सो या ठिकाणी 4 अधिक 3 या संख्यांना कंस घालायचा आहे, म्हणजे आपल्याला योग्य ती पदावली मिळत असते. त्यापुढील प्रश्न आहे बघा, दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार कर. एका संख्येच्या तिपटीतून 3 वजा केले असता 33 ही संख्या मिळते. मग समीकरण काढायचं आहे. मग समजा ती संख्या आपण x मानायची. मग 3x वजा 3 बरोबर 33 हे आपल्याला पहिलं समीकरण मिळतं. मग पुढं आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. मग 3x आपण कॉमन साईडला घेतला. मग 33 अधिक इकडं -3 आहे म्हटल्यावर इकडच्या बाजूला घेतल्यावर अधिक 3 होतं. 33 अधिक 3 36 आणि इकडे 3x. x आपण पुन्हा कॉमन बाहेर काढला आणि 36/3 घेतलं. तर या पद्धतीने आपला भागाकार करायचा. 36/3 बरोबर 3 1 3 आणि 3 2 6, म्हणजे आपलं उत्तर येतं x बरोबर 12. तर एका संख्येच्या तिपटीतून 3 वजा केले असता 33 ही संख्या मिळते आणि ती संख्या आपल्याला समीकरण सोडून 12 हे उत्तर मिळतं. पुढची संख्या दिलेली आहे. ही संख्या 10च्या घातांकाचा उपयोग करून लिहायचा आहे. मग बघा आता किती आहे, 44 वर 9 शून्य आहे. किती आहे त्या पद्धतीने आपण लिहायचं आहे. 8 शून्य आहे बघा. 4.4 गुणिले 10चा घातांक 9 या पद्धतीने आपल्याला ते उत्तर लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ हवा तर पॉज करून लिहून घेऊ शकता. पुढचं आहे बघा, किंमत काढ. 4चा घातांक 4 गुणिले 4चा घातांक -4. या ठिकाणी देखील अतिशय सोपं आहे बघा. 4चा घातांक 4 दिलेला आहे, परंतु फक्त अधिक आणि वजा साईन दिलेला आहे. मग यांची आपल्याला बेरीज करायची आहे. मग 4 अधिक -4 यांची वजाबाकी होती. 4 अधिक 4तनं 4 गेलं 0, म्हणून 4चा घातांक 0 बरोबर 1. तर हे आपलं उत्तर
आलं. या ठिकाणी आपण AM गुणिले AN हे सूत्र वापरलं होतं, म्हणजेच A चा घातांक M अधिक N. पुढं आहे बघा, दिलेल्या विधानातील अयोग्य शब्द खोडायचा आहे. वजा 1 चा घातांक M बरोबर 1 असताना M ही संख्या सम किंवा विषम संख्या असेल. तर या ठिकाणी उत्तर आहे आपलं सम असेल आणि विषम ही संख्या, विषम हा शब्द तुम्हाला खोडायचा आहे, काट मारायची आहे यावर. पुढचा प्रश्न आहे, योग्य पर्यायाला बरोबर अशी खूण कर. त्रिकोणाच्या बाजूचे लंबदुभाजक एक संपाती असतात, त्यांच्या संपात बिंदूस काय म्हणतात? तर त्रिकोणाच्या बाजूचे लंबदुभाजक एक संपाती असतात, त्यांच्या संपात बिंदूला परिमध्य असे म्हणतात. हे तुमचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, जोडमूळ संख्यांच्या जोड्यांना गोल करायचा आहे. जोडमूळ संख्या आपण पुस्तकामध्ये शिकलेलोच आहोत. 21, 22, एकामागे एक संख्या येते ही 29, 30, 31 म्हणजे ही जोडमूळ संख्या आहे. यानंतर बघा, पुढचं आहे बघा, 8 किलो साखरेची किंमत 320 रुपये आहे, तर 5 किलो साखरेची किंमत तुम्हाला काढायची आहे. मग या ठिकाणी 8 किलो साखर ही आपल्याला 320 रुपयाला मिळते, म्हणून आपण 1 किलो साखरेची किंमत काढू आणि मग त्यानंतर मिळालेल्या संख्येला आपल्याला 5ने गुणाकार करायचा आहे. मग 1 किलो साखरेची किंमत आपण कशी काढणार, तर आपल्याला 8 किलो आणि 320 रुपये या किमतीने दिलेले आहे, म्हणजेच आपण यांचा भागाकार करणार. 320 भागिले 8 बरोबर आपल्याला उत्तर मिळतं बघा 8 32 आणि आहे तो शून्य घेतला बरोबर 40, म्हणजेच 1 किलो साखर आपल्याला 40 रुपयाला मिळते. मग 5 किलो साखरेची किंमत काढायची आहे, म्हणून आपण 40 गुणिले 5 करणार. मग 5 किलो साखरेची किंमत बरोबर 40 गुणिले 5 बरोबर 200 रुपये होईल. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, एक काम पूर्ण करण्यास 5 मजुरांना 15 दिवस लागतात, तर ते काम 3 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील? आता कोणतीही संख्या जर आपल्याला काढायची असेल, जसं की आपण दरवेळेस बघतो की x हे मानायचं असतं, त्याच पद्धतीने बघा, समजा x मजूर हे एक काम 3 दिवसात पूर्ण करतात, तर 5 मजूर एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. म्हणून या ठिकाणी आपले समीकरण मिळतं 5 गुणिले 15 बरोबर x गुणिले 3. 3 दिवसाचं आपल्याला काम करण्यासाठी किती मजूर लागतात, म्हणून आपण x मानले आहे. मग x बरोबर 5 गुणिले 15 छेद 3 करणार बरोबर 5 त्रिक 15 आणि 5 5 25, म्हणून आपल्याला उत्तर मिळतं 25. म्हणून एक काम 3 दिवसात पूर्ण करण्यासाठी 25 मजूर हे लागतील. या पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडून घ्यायचं आहे. अतिशय सोपं आहे. हवं तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, नाहीतर वही आणि पेन काढून वहीमध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता प्रश्न आणि उत्तरं. व्हिडिओ पॉज करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण की असे शैक्षणिक व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला नेहमी मिळत राहतील. त्याच पद्धतीने हाईप आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात अगोदर तुम्हाला येईल. चला तर पुढील प्रश्न जाणून घेऊया. पुढील प्रश्न आहे बघा, 3,500ची 4:3 प्रमाणात समीर व सुधास वाटणी केली तर सुधाला किती रुपये मिळतील? म्हणजे 3,500 रुपये आहे आणि याची वाटणी दोघांमध्ये करायची आहे, तर प्रत्येकाला किती रुपये मिळतील? समजा आता समीरला 4x मानू आणि सुधाला 3x रुपये मिळाले असं मानू. मग आपल्याला समीकरण या ठिकाणी मिळून जातं बघा, 4x अधिक 3x बरोबर 3,500. मग या ठिकाणी 3x आणि 4x यांची बेरीज करायची, 7x येते बरोबर 3,500, म्हणजेच 3,500. मग x हा आपण कॉमन काढला आणि या ठिकाणी 3,500ला आपण 7ने भाग दिला, तर आपलं उत्तर येतं 7 5 35. भाग दिला आणि वरच्या पुढील 2 शून्य म्हणजे 500 रुपये. मग x या व्यक्तीला 500 रुपये मिळाले. मग आता या ठिकाणी बघा, 3x बरोबर 3 गुणिले 500. मग xची किंमत आपण टाकायची दोन्हीमध्ये. मग समीरला आपण 4x मानले आणि सुधाला 3x. मग सुधाला 3x या पद्धतीने 3 गुणिले xची किंमत 500 म्हणून 5 त्रिक 15 आणि पुढील 2 शून्य म्हणजे 1,500 रुपये सुधाला मिळतील.
आणि या पद्धतीने आपल्याला उत्तर हे मिळून जातं. पुढचं आहे बघा, ₹1000चे दशांश 10% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती आहे? या ठिकाणी आपल्याला सूत्र हे पाठच असायला हवं. सरळ व्याज बरोबर मदक छेद 100. आता बघा, आपल्याला ज्या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यावरून आपल्याला लगेच कळतं की कोणतं सूत्र वापरायचं आहे आणि किमती घालायच्या आहे. या ठिकाणी मुद्दल दिलेली आहे आपल्याला ₹1000, व्याजाचा दर दिलेला आहे 10% दशांश आणि काळ दिलेला आहे 2 वर्ष. मग घ्या सूत्र, सरळ व्याज बरोबर मदक गुणुले 100 छेद 100. तर या पद्धतीने आपण सूत्र लिहिलं आणि त्यामध्ये किमती टाका. मुद्दल आहे 1000 गुणुले 10 गुणुले 2 छेद 100. तर सरळ व्याज येतं आपलं ₹200. तर या 0 कट केला आणि 10 दुने 20 आणि इकडं हा 0 ॲड केला. ₹200 आपलं हे इतकं व्याज होईल. या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, सोबतच्या आकृतीत विशाल कंसाचे नाव लिहायचं आहे. सगळ्यांना माहिती आहे की कोन किती आहे. 3 कोनांचे प्रकार आहे, काटकोन, विशाल कोन आणि लघुकोन. तर ते पण कसे लक्षात ठेवायचे नेहमी बघा, लघुकोन म्हणजे 90 पेक्षा कमी, विशाल कोन म्हणजे 90 पेक्षा जास्त आणि काटकोन म्हणजे 90. सो या ठिकाणी सगळ्यात मोठा कोन आपल्याला दिसतोय बघा, AYB. तर हा विशाल कोन आहे आणि AXB हा लघुकोन आहे. आपल्याला विचारला आहे विशाल कंस. सो आन्सर आहे आपलं कंस AYB. पुढचा प्रश्न आहे, खालील आकृतीत दिलेल्या परिमितीचा वापर करून आकृतीची परिमिती काढायची आहे. अतिशय सोपा आहे. परिमिती काढायची म्हणजे आपल्याला सर्व बाजूंची बेरीज करायची असते. या ठिकाणी परिमिती काढायला इथं पहिले जे बाजू दिलेल्या आहे त्यांची आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे. बघा, 5 अधिक 2 अधिक 3 अधिक 2. मग त्यांची बेरीज होते 5 अधिक 2 7, 7 अधिक 3 10, 10 अधिक 2 12. म्हणजेच या आकृतीची परिमिती येते आपल्याला 12 सेंटीमीटर. पुढील आहे बघा प्रश्न, शबानाला मित्राच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू द्यायची आहे. ही भेटवस्तू तिने एका इष्टचित्ती खोक्यात ठेवली आहे. या खोक्याची लांबी 11 सेंटीमीटर, रुंदी 8 सेंटीमीटर व उंची 5 सेंटीमीटर आहे. तर या खोक्याला बाहेरून एक रंगीत कागद तंतोतंत लावायचा आहे. तर एकूण किती कागद लागणार आहे? तर या ठिकाणी आपल्याला सूत्र वापरायचे आहे. लांबी दिलेली आहे 11 सेंटीमीटर, रुंदी दिलेली आहे 8 सेंटीमीटर, उंची दिलेली आहे 5 सेंटीमीटर. लांबी म्हणजेच L, रुंदी म्हणजेच B आणि उंची म्हणजेच H. तर खोक्याचे पृष्ठफळ आपण आता सूत्र या ठिकाणी वापरायचं आहे. 2 कंसामध्ये लांबी गुणुले रुंदी प्लस BH, रुंदी गुणुले उंची गुणुले HE, उंची गुणुले लांबी म्हणजेच HL. सो या पद्धतीने आपण लगेच मग यामध्ये किमती टाका. 2 कंसामध्ये 11 गुणुले 8 अधिक 8 गुणुले 5 अधिक 5 गुणुले 11 बरोबर. पुन्हा खाली घ्या. 2 कंसात 11 8 88, 8 पंचे 40, 5 11 पाचे 55. पुन्हा यांची बेरीज करा. 2 88 अधिक 40 अधिक 55 बरोबर 183 आणि यांचा आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. कंसातील संख्या आणि बाहेरची संख्या यांचा आपल्याला गुणाकार करायचा असतो. सो 183 गुणुले 2 बरोबर उत्तर येतं आपलं 366 चौरस सेंटीमीटर. सो 366 चौरस सेंटीमीटर हे इतका कागद रंगीत कागद आपल्याला त्यासाठी लागणार. प्रत्येकाने प्रश्न आणि उत्तरं वहीमध्ये लिहून घ्या, सराव करा, कारण की सराव केल्याशिवाय तुम्हाला उत्तरे हे येणार नाही आहे. आणि गणिताचे हवं ते एक सेपरेट पेज करा, त्यावर सूत्र हे फक्त लिहून ठेवा, जेणेकरून आपल्याला सूत्र ही पाठ असली तरच आपल्याला प्रश्नांची उत्तरेही सोडवता येतात. ही सर्वात महत्त्वाची इम्पॉर्टंट IMP टीप आहे, तर नक्की लक्षात ठेवा. ज्याचे सूत्रपाठ त्यालाच गणित हे सोडवता येणार. त्याच्यामुळं हवं ते एक पेज करा, त्या पानावर आपण फक्त सूत्रे लिहून ठेवायचे आणि सूत्रे जर आपण लिहून ठेवले, पाठ केलेले असले तर आपल्याला इझिली कोणतेही उदाहरण हे सोडवता येतं. फक्त सूत्रामध्ये आपल्याला मग किमती टाकायच्या असतात आणि सूत्रपाठ असले की आपल्याला कोणत्या ठिकाणी कोणतं सूत्र वापरायचं आहे हे देखील लवकर लक्षात येतं. आता पुढचा प्रश्न आहे बघा, 3K 4K 5K हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. आता त्रिकुटावर सुद्धा हमखास एक प्रश्न येतोच.
त्याच्यामुळे त्रिकूट कसं काढायचं हे देखील लक्षात राहू द्या. तर केची किंमत कोणतीही एक नैसर्गिक संख्या घेऊन पायथागोरसचे त्रिकूट मिळवायचे. समजा के बरोबर आपण 1 मानला. बघा 3k बरोबर 3, 3 1 म्हणजे 3 3 1 3, 4 1 4, 5 1 5 म्हणजे के जर आपण 1 मानला तर 3 4 5 पुन्हा ती संख्या ते. आता बघा 5चा वर्ग परत 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, या ठिकाणी 5चा वर्ग 25, 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16. 25 आणि 9 अधिक 16 बरोबर 25 म्हणजेच 3 4 5 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. सो या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. हवं तर तुम्ही पॉज करून लिहून घेऊ शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण की येणारे नवनवीन व्हिडिओ हे अतिशय तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. बघा आता पुढे आहे गुणाकार करा. पहिला कंस दिलेला आहे 3x अधिक 8 आणि दुसरा कंस दिला आहे 3x वजा 8. या पद्धतीवर सुद्धा आपल्याला उदाहरण हे हमखास येतं. तर या ठिकाणी आपण हे सूत्र वापरणार आहोत a अधिक b आणि a वजा b बरोबर a चा वर्ग आणि b चा वर्ग. मग बघा 3x इथं दोन्हीकडे सेम आहे, फक्त साईन चेंज आहे. मग पहिली संख्या घ्यायची, सूत्र लिहायचं हवं तर, आणि सूत्रामध्ये आपण a हे 3x म्हणायचं आणि b हे 8 म्हणायचं आणि त्या पद्धतीने आपण फक्त किमती घालायच्या आहे. हे देखील सूत्र तुम्ही लिहून घ्या जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात येईल. जसं की बघा 3x वर्ग वजा 8चा वर्ग, 3चा वर्ग 9 म्हणून 9x वर्ग वजा 8चा वर्ग 8 8 64. सो उत्तर येते तुमचं 9x वर्ग वजा 64. पुढील प्रश्न आहे बघा, भिंतीवरील शोपीसमध्ये घुंगराच्या दोऱ्यांची लांबी 35 सेंटीमीटर, 37 सेंटीमीटर, 39 आणि 44 सेंटीमीटर तसेच 39 सेंटीमीटर, 37 सेंटीमीटर, 35 सेंटीमीटर आहे. तर घुंगरांच्या दोऱ्यांची सरासरी तुम्हाला लांबी काढायची आहे. तर बघा घुंगरांच्या दोऱ्यांची सरासरी लांबी काढायची. मग दिलेली आहे त्या संख्या आपल्याला घ्यायच्या आहेत. किती दिलेल्या आहे? 35, 37, 39, 44, 39, 37, 35. तर आहे त्या संख्या आपण मांडल्या आणि एकूण घुंगरांच्या दोऱ्यांची संख्या किती आहे? तर एकूण घुंगराच्या दोऱ्यांची संख्या ही 7 आहे. म्हणजे दिलेल्या संख्या 7 आहे. हा देखील अतिशय सोपा प्रश्न आहे. फक्त समजून घ्यायचा आहे की प्रश्न हा कसा येतो आणि त्यानुसार आपल्याला सोडवायचा आहे. हवं तर हा देखील प्रश्न तुम्ही वहीमध्ये नक्की लिहून घ्या. बघा आहे दिलेल्या त्या संख्यांची बेरीज करायची आहे आणि टोटल संख्या किती आहे? तर 7 आहे. म्हणजे त्याला आपल्याला भागायचं आहे. म्हणजे 266 अधिक 7 बरोबर आपलं उत्तर येतं 38 सेंटीमीटर. तर घुंगरांच्या दोऱ्याची सरासरी लांबी ही आपल्याला 38 सेंटीमीटर असेल. हवं तर व्हिडिओ पॉज करून घ्या, प्रश्न लिहून घ्या, त्याच पद्धतीने उत्तर देखील लिहून घ्या आणि सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 14 आहे बघा, 4 व 5 प्रत्येक उपप्रश्न 2 गुण असणार आहे. त्यातील अ आहे, सानिया व अथर्व यांनी अनुक्रमे 35,000 व 28,000 रुपये भांडवल घालून व्यवसाय चालू केला. वर्षाअखेर त्यांना 18,000 रुपये नफा झाला. तो काढून न घेता पुढील वर्षाच्या भांडवलात मिळवला तर पुढील वर्षासाठी त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर हे काढायचे आहे. आता भांडवलाचे प्रमाण आपण काढू. जसे की किती दिलेले आहे? 35,000 रस 28,000 रुपये म्हणजेच यांना भाग द्यायचा आहे. मग 35,000 भागिले 28,000 बरोबर आपलं उत्तर येतं 5/4. यानंतर मग भांडवलाचे प्रमाण आपल्याला या ठिकाणी मिळते 5/4. मग नफ्याचे वाटप भांडवलाचे प्रमाण करायचं आहे, म्हणून सानियाचा नफा 5x आणि अथर्वाचा नफा 4x मानायचा आहे. मग या ठिकाणी आपल्याला समीकरण मिळतं 5x अधिक 4x बरोबर 18,000. मग 5 अधिक 4 9, 9x बरोबर 18,000. सो 9 दुने 18 म्हणजेच या ठिकाणी भाग दिला तर आपल्याला उत्तर मिळतं x बरोबर 2,000. सो आता सानियाला 5x बरोबर, तर मग 5x म्हणजे xची किंमत आपल्याला मिळाली 2,000. मग 5 गुणिले 2,000 बरोबर 10,000 व अथर्वला 4x मानले आहे. मग 4 गुणिले 2,000 बरोबर 8,000 रुपये मिळेल. तर पुढील वर्षी भांडवल सानियाला 35,000 अधिक 10,000 बरोबर 45,000 लागतील आणि अथर्वला
28,000 अधिक 8,000 वर 36,000 लागतील. या पद्धतीने सोडवायचं आहे. अतिशय सोपं आहे, समजून घेतलं तर लगेच कळतं. हे उदाहरण दिसायला जसं क्रिटिकल वाटतं तसं बिलकुलही नाही आहे. फक्त आपल्याला किमती ह्या काढायच्या आहे. म्हणून पुढील वर्षाच्या भांडवलाचे गुणोत्तर हे आपल्याला 45,000 36,000 म्हणजेच 5/4 हे मिळतं. या पद्धतीने हे उदाहरण आहे. हवं तर प्रत्येकाने लिहून घ्या, समजून सांगितलेलं आहे. पुढचं आहे बघा, एका रकमेचे दशादशे 10.1/2 दराने 4 वर्षाचे सरळ व्याज 1,050 रुपये होते, तर रास किती? जसं मी मगाशी सांगितलं की आपल्याला सर्व उदाहरणांचे सूत्र हे लिहून घ्यायचे आहे पुस्तकातील, तर आपल्याला लगेच काढता येतं. आता रास कशी काढायची आहे, तर बघा दिलेली माहिती आपण पहिले लिहून घ्यायची. व्याजाचा दर किती दिलेला आहे, तर 10.5% दराने. मग ती पूर्ण व्यवस्थित काढून घ्यायचा. किती येतो तो काळ, 4 वर्षाचा. सरळ व्याज दिलेला आहे 1,050. मग सूत्र वापरा. सूत्र आहे आपलं सरळ व्याज बरोबर मोदक छेद 100. मग सरळ व्याज दिलेलं आहे 1,050. मुद्दल आपल्याला आणि दर दिलेला आहे 21 आणि काळ दिलेला आहे 4. तर 100 गुणिले 2 घेतला आहे आपण खाली छेद. मुद्दल बरोबर बघा 1,000 मुद्दल काढायची, कारण की आपल्याला मुद्दल दिलेली नाही आहे. सरळ व्याज आपण इकडे घेणार. मग 1,050 गुणिले 100 गुणिले 2 छेद 21 गुणिले 4 बरोबर आपलं उत्तर येतं 2500. आणि मुद्दल या ठिकाणी मिळते. म्हणून मग आपल्याला आता राशीचे सूत्र माहिती असायला पाहिजे. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. आता आपल्या इथं रास काढायला लावली, आपल्याला लगेच राशीचे सूत्र लिहिलं असतं, परंतु आपल्याला मुद्दल माहिती नव्हती, म्हणून आपण सरळ व्याजाचं हे सूत्र वापरलं. आता आपल्याला मुद्दल मिळाले आहे, मग आपण आता रास काढू शकतो. मग राशीचे सूत्र या ठिकाणी वापरूया आपण. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मग मुद्दल आपल्याला मिळाली 2500 अधिक व्याज मिळाले 1,050. मग यांची बेरीज करा, 3,550 इतकी रास आपल्याला मिळेल. या पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. रास जरी काढायची असली तरी देखील आपल्याला मुद्दल ही माहिती असायला हवी. म्हणून पहिले उदाहरण वाचायचं, दिलेली जी माहिती आहे ती व्यवस्थित लिहून घ्यायची आणि त्यानुसार आपण कोणतं सूत्र वापरायचं आहे हे लक्षात घ्यायचं आणि पुढील उदाहरण हे आपल्याला सोडवायचं आहे. यानंतर पुढील आहे बघा, अवयव पाड 3ABC अधिक 24A वर्ग BC. तर बघा 3ABC अधिक 24A वर्ग BC, 3ABC कंसामध्ये 1 अधिक 8A. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका त्रिकोणाच्या बाजूची किंमत ही 0.7 सेंटीमीटर, 2.4 सेंटीमीटर व 2.5 सेंटीमीटर आहे. त्यावरून तो काटकोन त्रिकोण आहे का ते कारण ठरवायचं आहे. तर इथे या ठिकाणी किमती दिलेल्या आहे. आता 0.7 म्हणजेच किती, तर आपल्याला बघा त्याचा पहिला वर्ग काढून घ्यावा लागेल. जसं की त्याचं साधी 49 म्हणजे 0.49. सेम त्याच पद्धतीने पुढील देखील करायचं आहे आणि यानंतर त्यांची बेरीज करायची आहे. म्हणजे त्यामध्ये आपल्याला त्रिकूट काढायचा आहे. जसं आपण त्रिकूट काढतो सेम त्याच पद्धतीने. तर बघा हा काटकोन त्रिकोण आहे. तर हा काटकोन त्रिकोण आहे. पुढचं आहे बघा, 17 मीटर लांबीचा एक शिडी जमिनीपासून 8 मीटर उंचीवरील खिडकीपाशी पोहोचते, तर भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर काढायचं आहे. बघा पाया दिला आहे, उंची दिली आहे, म्हणजे लगेच या ठिकाणी आपल्याला सूत्र हे क्लिक झालं पाहिजे. आता या ठिकाणी आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत वापरायचा आहे. तर या ठिकाणी जेव्हा आपण उदाहरण सॉल्व करतो तर त्यावेळी कच्ची आकृती ही काढून घ्यायची उदाहरणानुसार, म्हणजे आपल्याला पटकन ही गोष्ट समजते. समजा BC ही भिंत आहे आणि AC ही शिडी आहे. मग BC बरोबर 8 मीटर आणि AC बरोबर 17. मग आपल्याला AC काढायचा, AB काढायचा आहे. लगेच आपल्याला रफ आकृती काढली तर इझिली समजून येतं, जसं की इथे साईडला दिलेली आहे बघा. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार मग आपण घ्यायचं आहे AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. तर या ठिकाणी 17चा वर्ग AB हा आपल्याला काढायचा आहे आणि BC हा दिलेला आहे 8चा वर्ग. मग AB हा आपण कॉमन साईडला घेतला आणि दिलेल्या किमती घातल्या. 17चा वर्ग वजा 8चा वर्ग. जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की वर्ग आणि
वर्गमूळ आणि घनमूळ हे पाठ असू द्या, जेणेकरून आपल्याला इझिली काही प्रश्नांची उत्तरं लगेच लिहिता येतात, वेळ जात नाही. तर बघा, आता ज्याचे वर्गमूळ पाठ असेल तर त्यांना पटकन इझिली हे उत्तर लिहिता येईल, नाही तर मग पुन्हा ज्यांचे पाठ नसेल त्यांना काढावं लागेल. 17चा वर्ग आहे 289 आणि 8चा वर्ग आहे 64. मग 289 वजा 64 बरोबर 225 हा AB. 225 हा कशाचा वर्ग आहे, ज्याचे वर्गमूळ पाठ असेल त्यांना लगेच लक्षात येईल. यासाठी मी तुम्हाला सांगते की वर्गमूळ हे पाठच असू दे. आपण एखाद्या संख्येचा वर्गमूळ हा पटकन काढतो, परंतु एखाद्या संख्येचा वर्गमूळ हे किती असेल हे सांगता येत नाही लवकर, म्हणून हे पाठच करा. आता 225 आहे वर्गमूळ 15चे आहे, म्हणजेच AB बरोबर 15 मीटर येईल. तर भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर हे 15 मीटर असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आहे की काही मी जे टॉपिक सांगितलेले आहेत ते नक्की करून ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे सूत्र लिहून ठेवा तुम्ही सर्व पुस्तकात जे दिलेले आहे एका पानावर. त्यानंतर वर्गमूळ पाठ करून ठेवा. टेबल्स तुमचे सर्वांचे पाठ असले पाहिजे आणि यानंतर ॲटलिस्ट तुमचे 15पर्यंत घन देखील पाठ असायलाच हवे. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, विस्तार सूत्राचा वापर करून किंमत काढायची आहे 48 गुणिले 52. आता या ठिकाणी आपल्याला अशी किंमत घ्यायची आहे की त्यांची बेरीज आणि वजाबाकी ही 48 आणि 52 आली पाहिजे. मग कोणती संख्या येतात त्या? मग 50 वजा 2 48 आणि 50 अधिक 2 52. सेम त्या संख्या आल्या पाहिजे की त्यांची बेरीज आणि वजाबाकी या दोन्ही संख्या आल्या पाहिजे, जसं की 50 आणि 2 येते. म्हणून मग सूत्र वापरायचं. मग 50चा वर्ग वजा 2चा वर्ग. 50चा वर्ग पुन्हा इथे या ठिकाणी वर्ग आला बघा. 5चा वर्ग 5 वजा 25 आणि इथं 0चा वर्ग. इथं आपण 0च येतं म्हणून 2 शून्य यूज केलेले आहे, कारण की वर्ग काढायचा आहे. म्हणजेच अतिशय सोपा आहे बघा. 50चा वर्ग हा येतो 2500 वजा 2चा वर्ग हा 4. मग 2500 वजा 4 बरोबर उत्तर आपल्या इथं 2496, म्हणजेच 2496 हे आपलं उत्तर येतं. तर हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि प्रश्न त्याच पद्धतीने उत्तर देखील लिहून घेऊ शकता. आणि एक्सप्लेनेशन करून सांगितलेलं आहे, त्यामुळे काही गोष्टी या नक्की लक्षात ठेवा. तुम्हाला कधीही कोणताही गणिताचा पेपर हा अवघड जाणार नाही. सूत्र हे नेहमी पाठ करा, टेबल पाठ करा, वर्गमूळ घनमूळ हे पाठ असू द्या. तुम्हाला गणिताचा पेपर हा अतिशय सोपा जाईल. यानंतरचा पुढील प्रश्न बघूया बघा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. पुढील वारंवारिता सारणी पूर्ण करायची आहे. आता या ठिकाणी डायरेक्ट उत्तर दिलेले आहे. हा प्रश्न तर अतिशय सोपा आहे, कोणाचेही मार्क या ठिकाणी गेले नाही पाहिजे. ताळ्याच्या खुणा आणि वारंवारिता दिलेली आहे. दिलेली संख्या आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे, इथं खुणा करायच्या आहे. मग 4 झाल्यावर आपण एक आडवी रेष मारतो, तो 5चा गट असतो, या पद्धतीने असते. तर या ठिकाणी खूप मुलं मिस्टेक करतात की डबल संख्या होते, यामुळे त्यांची संख्यांची मिस्टेक होती. जी संख्या झाली आहे त्या संख्येवर तुम्ही काट मारून हा चार्ट व्यवस्थित सोडवायचा आहे. बघा इथं वारंवारिता दिलेली आहे आणि इकडे ताळ्याच्या खुणा दिलेल्या आहे. एकूण वारंवारिता म्हणजे नंबर हा येतो आपल्याला 30. हवं तर याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट किंवा वहीमध्ये तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता. यापुढील प्रश्न आहे बघा. एका वर्तुळाकार मैदानाची त्रिज्या ही 3.5 मीटर आहे. या मैदानावरच्या परिघावर 11 मुली समान अंतरावर उभ्या करायच्या असल्यास 2 मुलींमध्ये अंतर किती ठेवावे? तर बघा इथं त्रिज्या दिली आहे 3.5 मीटर. वर्तुळाचं परिघाचे सूत्र या ठिकाणी वापरायचं आहे. पुन्हा सूत्र आलं बघा, हवं तर लिहून घ्या सूत्र. आपण या प्रश्नपत्रिकेत जे सूत्र बघितलेले आहे ते सर्व सूत्र तुम्ही हवं तर एका पेजेसवर लिहून घ्या, तुम्हाला खूप कामी येतील. वर्तुळाचे परिघाचे सूत्र आहे 2 पाय r. पायाची किंमत आपण घेत असतो 22/7 आहे. दिलेल्या सूत्रामध्ये किमती घाला. त्रिज्या दिलेली आहे 3.5. मग बघा 2 गुणिले 22/7 गुणिले 3.5 बरोबर आपलं उत्तर येतं 22 मीटर. मग 2 मुलांमधील अंतर हे आपल्याला काढायचं आहे, म्हणून आपण इथं घेणार 22/11.
बरोबर 2 मीटर येतं. तर 2 मुलींमध्ये 2 मीटर अंतर हे आपल्याला ठेवावे लागेल. या पद्धतीने आपल्याला उदाहरण हे सोडवायचं आहे. हवं तर हे देखील तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता. आणि सूत्र देखील लिहून घ्या नक्की. सूत्र देखील अतिशय महत्त्वाचं आहे. वर्तुळाचे परिघाचे सूत्र हे 2 पाय आर आहे आणि पायची किंमत आपण नेहमी 22/7 ही घेतो. त्याच्यामुळं लक्षात ठेवा, आपण सूत्र आलं की किमती भरायच्या, आपल्याला उत्तर लगेच मिळून जातं. तर पुढील प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, एका चौरसाच्या बाजूची तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ व मूळ क्षेत्रफळाचे किती पट आहे? तर बघा चौरसाचे क्षेत्रफळ, पुन्हा सूत्र आलं, सूत्र हे लिहून घ्या. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, बाजूची किंमत आपल्याला इथं ए सेमी मानू. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर ए मानला आहे म्हणून एचा वर्ग बरोबर एचा वर्ग चौरस सेंटीमीटर. नवीन चौरसाची बाजू दिलेली आहे बघा, मग 3 तिप्पट आहे असं म्हटलं आहे म्हणून आपण इथं 3a घेतला आहे. मग नवीन चौरसाच्या बाजूची किंमत 3a वर्ग, मग 3चा वर्ग होतो 9, 9a वर्ग चौरस. नवीन चौरसाचे क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या 9 पट हे होईल. हे आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळतं. बघा इथं सूत्र वापरलेले आहे, सूत्रामध्ये आपण किमती घातलेल्या आहे, त्याच्यामुळे आपल्याला उत्तर हे मिळाले आहे. हवं तर हे देखील प्रश्न आणि उत्तर लिहून घ्या, नक्की सराव करा. प्रत्येक उदाहरण आपण स्पष्टीकरणासह घेतलेलं आहे. बघा खाली दिलेलं आहे, खालील बँक पासबुक एक पान दिलेलं आहे, त्यातील नोंदींचे निरीक्षण करायचं आहे. तर या ठिकाणी एक बँकेतल्या खात्याचं पान दिलेलं आहे, यावर काही किमती आहे, व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. त्यावर आधारित आपल्याला खाली प्रश्न दिला आहे ते सोडवायचं आहे. बघा जसं की तारीख दिलेली आहे. पहिला आहे बघा दिनांक 2/2/2016 रोजी बँकेत जमा केलेली रक्कम ही 1500 रुपये, शिल्लक रक्कम ₹1.5 होती. तर बघायचं वरती चार्टमध्ये, उत्तर आहे 7000. दुसरा आहे बघा दिनांक 12/2/2016 रोजी चेक क्रमांक 24/39/65 ने डॅश रक्कम काढली तर 3000 रक्कम काढली आणि शिल्लक रक्कम आहे 9000 रुपये. तर बघा या पद्धतीने आपल्याला चार्ट बघायचा आहे आणि त्यावरील उत्तर सोडवायचं आहे. अतिशय सोपं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपण प्रत्येक उदाहरण हे स्पष्टीकरणासह घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. छान पेपर लिहा, छान मार्क मिळवा.